क्षेत्ररक्षकांवर बंधनं आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफला एक खेळाडू आहे आणि त्यानंतर मिड विकेटला एक खेळाडू. गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला चेंडू ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. लाईन पाहिली थोडीशी खराब आहे आणि पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेने धावफलकाचा मात्र इथे श्री गणेशा झालाय. पहिली धाव धावफलकावरती उंबारली संघाची आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती पहिली व्हॅलिड डिलिव्हरी टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर पिच होता लॉफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दाद मागितली होती पंचांकडे, पण पंचांनी फेटाळली आणि सांगितलंय इट्स व्हॅलिड डिलिव्हरी, इट्स डॉट बॉल. आणि डॉट बॉलनी मात्र आता कमबॅक केलाय. एक चेंडू एक धाव धावफलक स्थगित 1 धावेवर. भावेश मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. पॉवर प्ले सर्कलचा मात्र इथे वापर करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने लॉफ करण्याचा प्रयत्न. पायचीची अपील आणि फलंदाजी ते बाद लागलेला हा पहिला धक्का. पहिल्या आकड्यावरती भावेश बॅक टू द डगआउट. तर नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. येस अमोल तिसऱ्या क्रमांकावरती आलाय आणि आता मात्र भावेश भरपूर लवकर मात्र पवेलियन मध्ये परतला. आशा होती भावेश कडून मोठ्या फटक्यांची, मात्र त्याला भरपूर स्वस्तात निपटवलं. इथे गोलंदाज मात्र यश मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये महेंद्रला चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्र सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने या वेळेला लाईन खराब आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय. येस इट इज वाईट. अवांतर धावेतून मिळते आणि गोलंदाजाला दंडित करतायत पंच एका धावेने. अवांतर धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. 2 या आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती लागल्या. दोन्ही धावा अवांतर धावेच्या स्वरूपात आहेत. म्हणजे बॅटमधून अजूनही रन आलेले नाहीयेत. 2 चेंडू हाताळलेत. 1 गडी खर्च बाद करत 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. थोडीशी लाईन मात्र खराब आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला फुलर लेंथ होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला तिथे वेगाने आले. डायरेक्टचा प्रयत्न. बॅकअप मात्र थोडंसं लेट आलंय, पण नुकसान म्हणतं कोणत्याही प्रकारचं होत नाहीये. इथून मात्र एक सिंगल अंकित केले आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकते. स्कोर कार्ड पुढे सरकते. स्कोर मूव्स ऑन 3. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्ट्रायकिंग एंडवरती सचिन आघाडीला गेले होते आणि वाट पाहत होते स्ट्राईकवर येण्यासाठी, आणि आता स्ट्राईक मिळालेली आहे. बघूया काय करतात. महेंद्र मात्र सज्ज होतोय. काय प्लॅन असणार आहेत. दोन्ही फलंदाज भरपूर चांगले आहेत. सातत्याने रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून उंबरली संघासाठी भरपूर चांगली फलंदाजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर पिच होता लॉफ करण्याचा प्रयत्न डीपमध्ये. मिड विकेटला तिथे खेळाडू आहेत. एका धावेने समाधान मानावं लागते. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक मात्र आता 4 वर आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांचं मात्र प्रयत्न होत नाहीये. पॉवर प्लेचं षटक आहे. गॅप शॉट सिलेक्शनही पाहायला मिळत नाहीये. संयमी क्रिकेट पंचांच्या उजव्या बाजूने महेंद्र पुन्हा एकदा. फुल्लर लेंथ होता मात्र इथे भरपूर चांगला चेंडू होता फलंदाजासाठी, पण स्लॉटमध्ये आला नाहीये. मिस टाइम झाले आणि जाऊन विसावला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती होते. 5 चेंडू झालेले आहेत. धावा खर्च केला ते 4. अत्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी इकॉनॉमिकल गोलंदाजी फक्त एक चांगला गोलंदाज करू शकतो. पुन्हा एकदा ओव्हर पिच होता. लाफ करण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होते. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटका अखेरीस उंबरली संघाचा धावफलक येऊन पोहोचते 5 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1.
बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 खेळाडू पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर आहे. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात पाहिलं 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर होते आणि आता 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सज्ज होईल, तो म्हणजे अमोल. प्रमोद सज्ज होत्या बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहायला मिळतोय डीपमध्ये. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. गोलंदाज सज्ज यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता, पण भरपूर बाहेर चेंडू. आउटसाइड द ऑफस्टिकचा चेंडू होता. पंचांचा इशारा आला, येस इट इज वाईट. आणि अजून एक अवांतर धाव मिळते. तिसरी अवांतर धाव आहे. पहिल्या षटकामध्ये 2 अवांतरच्या स्वरूपात धाव आल्या. त्यानंतर प्रमोदने सुद्धा अतिरिक्त धावेने षटकाची सुरुवात केली आहे. दिशेमध्ये थोडं मात्र आता नियंत्रण घ्यावं लागेल. चला स्पीडअप करायचंय प्लीज. बघा भरपूर वेळ झालेला आहे सामन्याला. सामन्याची सुरुवात भरपूर उशिरा झाली, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल थोडंसं कॉपरेट करायचं, सहकार्य करायचं आणि सामना लवकरात लवकर खेळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडीशी दुखापत झाली खेळाडूला, त्यामुळे दुसरा खेळाडू मैदानाच्या आत जरूर गेलाय आणि धावफलक स्थगित 6 या आकड्यावरती. तर याच्यानंतरचा सामना असणार आहे खार्डी विपक्ष वडवली. तर दोन्ही संघांनी लगेचच सज्ज व्हायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळेला गोलंदाजाच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला मात्र चेंडू मिड ऑफ वरून भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावेचा प्रयत्न असेल, बॅकअप मिळाले. 2 धावा सुद्धा अतिशय वेगाने कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावफलक सरकते पुढे 8 या आकड्यावरती. 8 ऑन स्कोरकार्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत सातत्याने आपण पाहतोय, पण गोलंदाजी भरपूर चांगली होती, अचूक होतीये आणि त्यामुळे मात्र आता गोलंदाजाने बांधून ठेवल्या फलंदाजांना. भरपूर चांगली गोलंदाजी आहे. बॉलर तयार. यावेळेला बघा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाहीये. बाउन्स जिथं एक्सपेक्ट केला होता त्यासून भरपूर खाली राहिला चेंडू आणि फलंदाज मात्र बाउन्सने बीट झाला. आता आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे मैदानाच्या आत. धावफलक 8 धावा लागलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांची मात्र आता नितांत गरज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजांचा असतो. ओव्हर पिच पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू आणि इथून मात्र आणखीन एक अवांतर धावेच्या स्वरूपात धाव मिळते. बघा आता उंबारली संघाला धावा येणं महत्त्वाचं आहे. त्या कशा येतात, बॅटने येतात एका अतिरिक्त धावांच्या स्वरूपात येतात ते महत्त्वाचं नाहीये, कारण धावफलक भरपूर मागे 9 धावा धावफलकावरती लागलेल्या. दुसऱ्या षटकामध्ये सामन्याने पदार्पण केलंय. 2 चेंडू झालेले आहेत. इथून मात्र धावा येणं महत्त्वाचं आहे.
पॉवर प्लेचं षटक आहे. 8-9 धावा धावफलकावरती आहेत आणि सातत्याने प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आत मोठ्या फटक्यांसाठी किंवा गॅप शॉट सिलेक्शन करण्यासाठी, पण मात्र प्रयत्न सफल होत नाही आहेत. सिंगलवर कॉन्सन्ट्रेशन केलं आहे, डबलवर कॉन्सन्ट्रेशन केलं आहे, मोठ्या फटक्यांच्या सातत्याने शोधात आहेत. नितांत ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके येत नाहीत आणि गोलंदाज मात्र आता चांगली गोलंदाजी करतात. यावेळेला शॉट ऑफ लेंथ होता, सरप्रायझिंग डिलिव्हरी होती. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडूने टेक ऑफ केला, गोलंदाजाच्या अगदी जवळून निघून गेला, बाउन्स होता चेंडूमध्ये. भरपूर चांगला चेंडू, व्हेरिएशन आहेत बघा. सातत्याने पाठचा चेंडू पाहिला आपण, स्लोअर बनवता टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, त्यानंतर या चेंडूमध्ये बाउन्स होता आणि व्हेरिएशन आहे आणि त्याचा वापर करतोय गोलंदाज. ही भरपूर चांगली गोष्ट आहे. ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून सर्व खेळाडू सातत्याने नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला लॉफ केलाय, ओव्हर पिच होता, बॅक टू दी बॉलर सरळ हातांनी, सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. चेंडू थांबणार नाही, 1 बाउन्स 2 बाउन्स, ओव्हर द रो, पहिला चौकार. हा चौकार मात्र दिलासा देणारा असेल खेळाडूंना, उंबारलीच्या प्रेक्षकांना, उंबारली संघाच्या, कारण पहिल्या षटकापासून एकही मोठा फटका आला नव्हता. त्यानंतर आता मात्र चौकार आला अमोलच्या बॅटमधून आणि आता दिलासा देणारा चौकार आहे. धावफलक पुढे सरकत आहेत 13. पुन्हा एकदा ओव्हरपिच लॉफ करण्याचा प्रयत्न होता, अपील केली आहे. येस, आणि पंचांचा इशारा येतोय, फलंदाज आहे बाद. लागलेला दुसरा धक्का, 13 या आकड्यावरती अमोल बॅक टू दी पवेलियन. आणि पंचांची भूमिका साकारण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख पंचांच्या भूमिकेत प्रसाद सर आहेत, त्यानंतर स्क्वेअर रेगला जतीन सर आपल्याला पाहायला मिळतात. येस, जतीन भुया सर आहेत. प्रेम यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता, लाईन पाहिली, पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज वाईट. अवांतर धावा मात्र भरपूर खर्च केल्यात. प्रत्येक एक धाव मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर इम्पॉर्टंट असते, भरपूर महत्त्वाची असते आणि आपण भरपूर वेळा पाहिले एका धावेमुळे सुद्धा सामना गमवावा लागतो आणि अवांतर स्वरूपात अशा जर धावा सातत्याने जोवेली संघ खर्च करत राहिला तर मात्र नंतर या महागड्या ठरतील का, हा प्रश्न आता उभा राहील. प्रमोद यावेळेला लॉफ केलाय, भरपूर चांगला फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू मात्र नॉनस्टॉप निघून जाईल, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दुसरा चौकार. प्रेमच्या बॅटमधून आल्या जणू काही तो पवेलियनमधून सेट होऊन आलाय. आणि GTC ही वाहिनी यूट्यूबवर जेव्हा सुरू झाली होती, जेव्हा ही वाहिनी नवीन होती, त्या वाहिनीवर सर्वप्रथम 50 ज्या खेळाडूची आली होती तो खेळाडू आहे प्रेम. म्हणजे या खेळाडूमध्ये क्षमता भरपूर आहे. कारण GTC वाहिनी जेव्हा सुरू झाली होती, नवीन होती, त्यावेळेला ज्या खेळाडूच्या 50 धावा धावलेली क्लिप जी आली असेल पहिली, ती प्रेमच्या माध्यमातून असेल. तो प्रेम मात्र आता मैदानाच्या आत आहे. मोठ्या फटक्यांची गरज होती आणि आल्या आल्या चौकार ठोकला आणि दिलासा दिलाय प्रेक्षकांना, उंबारली गावाला, उंबारली संघाला. प्रेमच्या माध्यमातून मिळालेला हा दिलासा. बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकासाठी महेंद्र येतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणावरील बंधने आता मात्र नाहीशी झाल्यात. पॉवर प्लेची बंधनं संपलेली आहेत, समाप्त झालेली आहेत आणि महेंद्र येतोय विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये तिसऱ्या षटकात. पहिला चेंडू
पंचांच्या उजव्या बाजूने या वेळेला फुलर लेंथ होता ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, मात्र इथे मिसफिल्डिंग झाली. बॅकअप मात्र मिळते तिथे. प्रमोद भरपूर वेगाने बॅकअपला आले तिथे आणि धावा मात्र कंप्लीट केल्यात 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिसफिल्डिंग तिथे नक्कीच झाली पण बॅकअप मात्र चांगले मिळाले त्यामुळे फारसं काही नुकसान झालं नाहीये. प्रमोद जर तिथे बॅकअपला उपस्थित नसते तर 4 धावा इथे खर्च झाल्या असत्या पण चांगले बॅकअप 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि धावफलक पुढे सरकतंय. 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकामध्ये सामना आलाय आणि 20 धावा धावफलकावरती. खोदून काढण्याचा प्रयत्न. वॉटर डिलिव्हरी. सरप्राइझिंग चेंडू होता आणि फलंदाज तंबूत परतो. यष्ट्यांचा वेध लागलेला हा तिसरा धक्का उंबारली संघाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. भरपूर चांगला चेंडू. त्या चेंडूमध्ये वेग होता, गती भरपूर होती. भन्नाट गतीने चेंडूने डायरेक्ट जाऊन यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज पूर्णपणे बीट झाला गतीने, कारण पहिल्या चेंडूवरती गती नव्हती. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो झाला होता पण त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर भरपूर गती आणली आणि या गतीने फलंदाज बीट झाला आणि मात्र माघारी परतावं लागले तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज राजकुमार आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. प्रेम आणि राजकुमार. स्ट्रायकिंग एंडवरती राजकुमार आलेच. दुसरा चेंडू हाताळणार. तिसरा चेंडू मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा आणि या वेळेला आणखीन एक लागतोय धक्का. इथे मात्र आता कुठेतरी बॅकफूटला येतोय का उंबरली संघ, कारण सातत्याने चौथा विकेट इथे पडतोय. लागलेला हा चौथा धक्का 20 या आकड्यावरती उंबारली संघाला. माध्यमातून ऐकायला मिळतंय डीजे मयूर तिसगाव. चांगले संगीत. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज सज्ज होतोय महेंद्र. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर. हलक्या हाताने ड्राईव्ह केले चेंडूला. कार्पेटच्या माध्यमातून वेगाने चेंडू पुढे सरकतो. क्षेत्ररक्षक सरसावल्यात पुढे. मिळेल ती फक्त एक सिंगल. तर सिंगल डबलने मात्र काम चालणार नाहीये, कारण सामना तिसऱ्या षटकामध्ये पदार्पण करतोय आणि 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथून मात्र भरपूर गरज आहे मोठ्या फटक्यांची, पण हे गरज कोण भागवणार हा प्रश्न आहे, कारण पाहिलं सलामी जोडी सुद्धा डगआउटमध्ये बसलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला अमोल सुद्धा परतलाय. राजकुमार गेले होते 5व्या क्रमांकावरती, ते सुद्धा आता डगआउटमध्ये बसलेले पाहायला मिळतात. पण प्रेम आणि आता मेघनाथवर आता जबाबदारी असेल. ओव्हर पिच मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे दुसऱ्या धावेचा धाडस मारत थोडेसे फंबल जरूर झाले. तिथे मिस्टेक झाली आणि त्याची भरपाई म्हणून 2 धावा खर्च करायला लागल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. 23 ऑन स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 गडी मात्र बाद झालेले आहेत. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे. भरपूर चांगली गोलंदाजी. येस, मॅच थांबवायचे पंच 1 मिनिट प्लीज. येस सर, ओके, चालू करू शकता. प्रेम स्ट्रायकिंग एंडवरती आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये बॅकफुटला जाऊन पंच केला हलक्या हाताने. ऑफ साईडला कव्हर्सला वेगाने क्षेत्ररक्षक त्या डीप मधून कलेक्ट करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉर्डिनेशन आहे. भरपूर चांगलं कॉर्डिनेशन आहे. आणि 3 षटकांचा वादळी खेळ समाप्त झाला. 3 षटका अखेरीस उंबारली संघाचं धावफलक घेऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. 25 ऑन स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 4 आफ्टर 3. येस डीजे.
हाताने महेंद्रचा फुल्लर लेंथ होता यावेळेला बॅक टू दी बॉलर खेळले सर हाताने लॉंग ऑन वरून वेगाने क्षेत्ररक्षक आलेत कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मिळेल ती फक्त 2 धावा मिळतात. व्हेरी गुड रनिंग. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. विवेकचं षटक पहिलंच आहे. सांघिक पाहायला गेलो तर 4थं षटक आहे. विवेक पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने ओव्हरपिच लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने 1 बाउंस जज केलाय. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे डीप मध्ये. कलेक्ट मात्र थोडासा चुकीचा होतोय इथे. तिसऱ्या धावेचा धाडस मानस आणि 3 धावा बघता बघता कंप्लीट केल्यात. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. फेकी थोडीशी चांगली आली होती पण कलेक्शन मात्र चेंडूचं नीट झालं नव्हतं. तिथून आणखीन एक धाव खर्च केली म्हणजे तब्बल 3 धावा या चेंडूवर आल्यात धावून. जिथे 2 धावा किंवा एकच धाव खर्च होणार होती तिथे 3 धावा आल्यात. लेझी क्रिकेट. धावसंख्या पुढे सरसावते 30 या आकड्यावरती. 30 ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडू हाताळलेत. 5 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2021चं पर्व. पहिली फेरी आणि दुसरा सामना. फुल टॉस होता. लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पण दर्शक बनणारे तिथे. चेंडू निघून जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा पहिला धमाका. पहिला ब्लास्ट. षटकार. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. षटकाराच्या माध्यमातून 36 धावांनी संजीवनीचं काम करायला षटकार. हा दिलासा देणारा फटका आहे कारण मोठे फटके आले नव्हते. पहिलं तर फक्त 2च चौकार आले होते पूर्ण इनिंग्समध्ये. त्यानंतर आता षटकार आला आणि तो षटकार मात्र प्रेमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम ज्याच्याकडून आशा अपेक्षा आहेत त्या प्रेमने मात्र आता षटकार ठोकून मात्र दिलासा दिलाय प्रेक्षक वर्गाला. हृदयाचे ठोके काही क्षणासाठी भरपूर वेगाने पुढे जात होते पण तिथे मात्र दिलासा देणारा फटका. 36 धावा. ओव्हरपिच लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटीची काढा घेतली चेंडूने आणि चेंडू मात्र नॉनस्टॉप निघून जाईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. आणि धावफलक मात्र आता जलद गतीने पुढे सरकते. 40 या आकड्यावरती. गिअर शिफ्ट केलं. टॉप गिअर वरती गाडी मात्र आता प्रेमची आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्या. आता इथे मात्र मिसटायमिंग आहे. खालची कडा घेतली बॅटीने. बॅटवर चेंडू मात्र नीट आला नव्हता. 1च धाव मिळेल. एका धावने समाधान मानावं लागते. धावफलक मात्र पुढे सरकते. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हे थोडंसं महागडं षटक. 5 चेंडू हाताळल्यात. तब्बल 16 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या महेंद्रने. प्रमोदने 13 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. महेंद्र दुसऱ्या स्पेलमध्ये आला तिथे 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केलाय. पण इथे मात्र प्रहार केलाय विवेकच्या विरोधामध्ये. विवेकला टार्गेट केलंय. फुल लेंथ ऑन ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने स्क्वेअर लेगला वेगाने क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धावही बघता बघता कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये कौतुक करेन की भरपूर चांगलं कॉर्डिनेशन आहे. आणि इथे 4थ्या षटकाची समाप्ती झाली. 4 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 43 उंबारली संघाच्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 43 फॉर द लॉस ऑफ 4 आफ्टर 4. तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान.
टॉस बॉक्स मध्ये शेवटचे षटक स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय करण बॉलिंग ट्रॅक वरती. स्लॉग ओव्हर आहे, भरपूर मोठी जबाबदारी आहे इथे, मात्र मोठ्या फटकांची नितांत गरज आहे. आता मात्र हाणामारी करावी लागेल. ओ यावेळेला चांगला चेंडू होता, चेंडू हवेमध्ये काही काळ होता, नोमॅस लँड मध्ये टप्पा पडतोय, डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत चेंडूवरती, कलेक्ट केल्या चेंडूला, फिकी करतील तोपर्यंत 2 धावा नक्कीच अंकित होतील. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरसावतोय. स्कोर मूव्स ऑन 45, 45 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र इथे मोठ्या फटक्यांची भरपूर गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रेम कडून आशा होती, अपेक्षा होती आणि इथे मात्र व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. वर प्रहार केला, 18 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च केला आणि आता मात्र करणवर प्रहार होतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात करण आणि धावफलक पुढे सरसावतोय वेगाने 51 या आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये आपण सुद्धा पाहिलं, भरपूर धावा खर्च झाल्या आणि 78 धावांचं मोठं लक्ष होतं. इथे सुद्धा मात्र आता जर मोठं लक्ष समोर ठेवायचं असेल तर ही फलंदाजी सातत्याने टिकवून ठेवणं भरपूर गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हरपिच पुन्हा एकदा फुल्लर लेनचा होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू वेगाने आला होता डीप मध्ये, स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक होते, फेकी थोडीशी मात्र उशीरा आली आहे, तोपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्यात. दोन्ही फलंदाज मात्र सातत्याने भरपूर चांगलं कोऑर्डिनेशन मैदानाच्या आत दाखवतात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. स्कोर मूव्स ऑन 53, 53 धावा. आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना जय मसोबा क्रिकेट क्लब तर्फे जेवणाची सुविधा सुद्धा आहे दुपारच्या, तर आलेल्या प्रेक्षकांनी खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे की फायनल जो संघ जिंकेल, आपल्या स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2021चा जो संघ चॅम्पियन ठरेल, त्या संघासाठी युवराजजी पाटील, माननीय युवराजजी पाटील यांच्यातर्फे आनंद सागर रिसॉर्टला 15 खेळाडूंची बुकिंग झालेली आहे. तर जो संघ चॅम्पियन असेल या स्पर्धेतला, त्या संघाला मिळणार आहे सुवर्ण संधी. आणि युवराजजी पाटील हे साहेबांच्या माध्यमातून आलेली ही भरपूर मोठी संधी आहे खेळाडूंसाठी. जो संघ चॅम्पियन ठरेल आपल्या स्पर्धेतला, वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत धावफलकावरती धावा 55 आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्यात. दुहेरी धावांवर मात्र आता भरपूर भर दिलाय प्रेम भोईरने आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडू अजूनही शिल्लक, 2 चेंडूवर नक्कीच प्रहार होईल गोलंदाजावरती. प्रेम यावेळेला चान्स होता, संधी होती, भरपूर मोठा मासा आता जाळ्याला सापडला असता. यष्टीरक्षकाने चूक नक्कीच तिथे केली. बघा यष्टीरक्षक नाराज आहेत, बॉडी लँग्वेज वरून, एक्सप्रेशन वरून, हावभावांवरून कळतंय. या चेंडूवर जर आता मोठा फटका आलाय तर तो दिलासा देणार असेल, संजीवनीचं काम करेल तो फटका, कारण धावफलक पाहतो आपण 55 आकड्यावरती, 50 ऑन स्कोर कार्ड, 55 धावा. प्रेमने मात्र भरपूर मोठं योगदान दिलंय. 55 धावा साकारण्याच्या मागे जर कोणाचा हात असेल तो प्रेमचा आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. सिंगल मात्र नक्कीच आली इथून शेवटच्या चेंडूवरती. 5 षटका अखेरीस, पहिल्या 17 अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 56 आणि 57 धावांचं लक्ष्य मात्र जोवेली संघासमोर उभं केलंय. तर टॉस साठी यायचंय दोन्ही संघांनी. दोन्ही संघांचे संगणक बाळाजी ग्रुप, मलंगड 11, वडवली बी आणि आई गावदेवी खार्डी, दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होणार होता, तर अजूनही रिपोर्टिंग केलं नाहीये, तर विनंती असेल लगेचच यायच्या टॉस साठी. आणि काय घडणार आहे पुढच्या 17 मध्ये? 57 धावांचं लक्ष्य आहे. त्याला यायचंय प्लीज, बघा वेळेचं बंधन आहे. सेमीफायनलचा सामना सुद्धा आजच खेळावायचा, तर कमिटीच्या माध्यमातून सातत्याने स्ट्रिक्ट वॉर्निंग येत आहेत. कमलेश यायचंय, भरपूर वेगाने यायचंय. कमलेश आलेले आहेत, हात दाखवतात. तर खार्डी संघाचे संघनायक आम्हाला जॉईन झालेले आहेत, तर कमलेश धावत यायचंय प्लीज.
तर या दरम्यान मी वळतोय टॉस बॉक्समध्ये आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होत आहे आणि भागेश सर येथील कॉमेंट्री बॉक्समध्ये पुढच्या सत्रामध्ये त्यांच्या आवाजातून ऐकूया. मी वळतोय टॉस बॉक्समध्ये, तिथून तुम्हाला माहिती देईल पुढच्या सामन्यामध्ये टॉस कोण जिंकायची. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्समध्ये भागेश सर. थँक्यू प्रथमेश ठाकूर. 57चं हे लक्ष्य. 56 धावसंख्या बनवल्या गेल्या बॅटिंग करत असताना टीम उंबारली क्रिकेट संघाने आणि जुवेली संघासमोर आता 57 धावसंख्येचं टार्गेट. जी हनुमान जुवेली वर्सेस गावदेवी उंबारली अशी ही लढत तुम्हाला दुसरी पाहायला मिळते. पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही कालच्या दिवसातला उच्चांक मोडत असताना आपण खंबालपाडा टीमच्या 77 धावसंख्या बघितल्या, परंतु या मॅचमध्ये 56 धावसंख्या आणि खूप चांगल्या प्रकारची लढत तुम्हाला तिसरी पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी वडवली आज वेगळ्या नावाने खेळते. सातत्याने आपण जर बघितलं गेलं तर टीम वडवली गावाच्या नावाने, परंतु आज बालाजी ग्रुप मलंगड 11 या नावाने वडवली टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कल्पेश या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये नक्कीच जातील. त्यांच्या विरोधात असेल ती म्हणजेच गावदेवी खारडी. थँक्यू. तर माननीय बारकुजी जोशी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते करूया टॉस पुढच्या सामन्याचा. चेंज द गेम वडवली बी विपक्ष खारडी दोन्ही संघांमध्ये असणारे पुढची लढत. तर जे मंडप डेकोरेटर्स आहे एखादा प्रतिनिधी असेल तर लगेच मी आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. विनंती असेल मंडप डेकोरेटर्स, जर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर लगेच तुम्हाला आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर सन्माननीय माननीय बारकुजी जोशी यांच्या शुभ हस्ते होईल टॉस दोन्ही संघांमध्ये. टेल्स इज द कॉल. हेड सिटीज टॉस जिंकलाय खारडी संघाने. काय असेल निर्णय? काय स्ट्रॅटेजी बनवली? इतका मोठा सामना आहे. चेंज द गेम वडवली बी भरपूर मोठं नाव आहे. कोणाला रोखण्याचं पहिले टार्गेट असेल, कोणत्या फलंदाजावर असेल की याला बाबा पहिले रोखायचं आहे? स्ट्रॅटेजीचं काय नाही, जे 100% द्यायचं आम्ही ते प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65. 5 षटकांचा सामना आहे. 60 ते 65 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. तर थँक्यू सो मच. हे वक्तव्य ऐकलं खारडी संघाचं. तर वळूया कमलेशकडे. टॉस तू जिंकला असता कमलेश तर तुने काय स्वीकारलं असतं? मी पण क्षेत्ररक्षणच घेतला असता. टॉस आता हारलाय. पहिले फलंदाजी करायची आहे. विरोधात खारडी संघ आहे जो नुकताच भरपूर फॉर्ममध्ये. तर त्यांच्या विरोधात काय स्ट्रॅटेजी, काय गेम प्ले असेल तुझा? स्ट्रॅटेजी काय नाही, चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. 60-65 करण्याचा प्रयत्न करू. 60-65 धावा करण्याचा प्रयत्न कसो. आणि दोन्ही संघांसाठी भरपूर शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्समध्ये ही माहिती येते टॉस जिंकलाय खारडी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलंय चेंज द गेम वडवली बी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. वळ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत भालगावचा एक बुलंद आवाज भागेशजी म्हात्रे सर. थँक्यू प्रथमेश. 57चं टार्गेट चेस करायचं आहे. त्या अनुषंगाने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण धुले आणि त्याच्या समवेत आपल्याला रोशन पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी आशुतोषचा वापर केला गेला या मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये. आशुतोष आपल्याला पाहायला मिळतो. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने पहिलाच बॉल करणसाठी ऑन साइडला परिचय दिला गेलाय. 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन त्याचा फायदा उचलत असताना हे ब्रँड आणि तो ठसा इथनं उमटवत असताना करण धुळे या नावाचा आणि पहिल्याच बॉलवरती नो चेंडू आणि त्याच्यावरती लादला जातोय हा षटकार. थँक्यू. तुमच्या मेगा स्क्रीनवरती होता GTCच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी नो चेंडू पंचांनी घोषित केला आणि त्याच्यावरती हा षटकार पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेतला गेलाय. तड अंपायरची मागणी टेक्निकल टीमकडे आपण जाणार आहोत, जिथे GTCची ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते आणि त्या GTCच्या वाहिनीचे जे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडे नक्कीच सरळ अंपायर जातील आणि या शैलीवरती नो चेंडू आणि त्याच्यावरती रिव्ह्यू घेतला जाईल. त्याची पडताळणी, त्याची चाचणी इथनं केली जाईल आणि जो योग्य तो डिसिजन असेल तो आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. ऑन साईडला त्याला धाडलं गेलं जिथे करण धुले आणि करण धुले हे मोठं नाव आहे. ठाणे वर्सेस रायगड जेव्हा मॅच असते त्या टीममध्ये सुद्धा करण धुलेने भरपूर वेळा नक्कीच त्या टीममध्ये आपल्याला करण धुळे खेळताना पाहायला मिळालं. त्याच्यानंतर कमलेश होते. कमलेशसुद्धा ठाण्यासाठी खेळत असतात. त्याच्यानंतर प्रेम भोईरसुद्धा. म्हणजे लेजंड वर्सेस लेजंड. आजचा हा कॉन्टेस्ट लेजंड्स वर्सेस लेजंड तुम्हाला पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने नक्कीच टीम वडवली क्रिकेट संघाने टॉस हारला. बॅटिंग त्यांच्या वाटेला आली आहे आणि अनिकेत निघुकर याने टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा लगेचच निर्णय घेतला.
पडताळणी करतायत त्या ठिकाणी GTCच्या माध्यमातून की हा चेंडू नो, त्याच्यावरती रिव्ह्यू घेतला गेलाय, हा चेंडू नो आहे की नाही, नक्कीच त्याची पडताळणी केली जाईल आणि योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. परंतु या बॉलवरती षटकार त्याला आलाय, ज्या ठिकाणी 57चं लक्ष होतं ते थोडंसं पहिल्याच बॉलवरती कमी होत आहे. आशुतोषच्या चौकार आहे, माफ करा, आशुतोषच्या अगेन्स्ट हा चौकार नक्कीच लादला गेला आणि ह्या बॉलवरती नो चेंडू आहे की नाही त्याची पडताळणी इथनं GTCच्या माध्यमातून केली जाते. फेअर डिलिव्हरी आहे, कारण हाईट फॅक्टर जास्त नव्हतं. पंचांना पडताळणी नक्कीच करावी लागली आणि ती टेक्निकल टीमकडे आम्ही तो डिसिजन सोपवला गेला आणि टेक्निकल टीमने आम्हाला सांगितलं गेलं की इट्स फेअर डिलिव्हरी, म्हणजे चौकार असेल. पहिल्याच बॉलवरती आला चौकार, ज्या ठिकाणी आशुतोष हे पहिलं षटक होतं, मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिलं षटक आणि करण त्याला पहिला चेंडू फेस करत असताना हा षटकार त्याला पाहायला मिळाला. धडाकेबाज चषकामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उल्लेखनीय कामगिरी केली करण धुले यांनी. करण जरी महेंद्र धुले कॅप्टन असले तरी पूर्णपणे लीड ते आपल्या टीमला करण धुळे करत असतात. परंतु सुरुवातीलाच ज्या प्रकारे डावखुराचा फलंदाज नेहमी घातक मानला जातो तशाच प्रकारे घातक आणि आक्रमकता ही त्यांची ओळख राहिली आणि तीच ओळख आशुतोषला पहिल्याच बॉलवरती इथनं दाखवली जाते, ती म्हणजेच करण धुलेच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचं हे नेतृत्व सुद्धा आहे, त्यांच्या माध्यमातून जुविली चषकाचं सुद्धा आयोजन केलं जातं आणि हल्लीच्या हंगामामध्ये करण धुले ही फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आणि त्याला रोकावं लागेल या ठिकाणी आशुतोष या गोलंदाजाला. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. ह्या मॅचला ना सुरुवातीपासून खूप वेळ गेला आहे, त्याच्यामुळे विनंती असेल की वेळ न दवडता वेळेला थोडंसं महत्त्व द्या. कारण मित्रांनो सध्या लोक स्मशानात गेले तरी विचारतात की अजून जाळायला किती वेळ आहे, त्याच्यामुळे वेळ कोणासाठी थांबच नसते. म्हणून वेळेला नक्की महत्त्व द्या आणि वेळेत हा सामना नक्कीच कव्हर करायचा आहे, कारण एक सेमीफायनलचा सामना सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचा आहे. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. आशुतोष पुन्हा एकदा तयार होतात. राउंड द विकेट. याला फटका पुन्हा एकदा चांगला आहे, त्याच दिशेने बॅटबंद साऊंड स्विच क्षेत्ररक्षक होते पण त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल लॉंग ऑन सीमा रेषे पार. चौकारानंतरचा करणचा हा प्रहार येतो षटकार. प्रकारे एखाद्या हिऱ्याची पारदर्शकता आपल्याला पारखावी लागते ना, तशाच प्रकारे बॉलची गती ही पारखली जाते, ती म्हणजेच करण धुळेच्या माध्यमातून. एक चांगला खेळाडू आहे. अटॅकिंग क्रिकेट काय असतं ना, हे सातत्याने त्याच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडांगणावरती प्रत्येक शृंखलेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तीच आक्रमकता आणि तीच पारदर्शकता आता आपल्याला करण धुलेची या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळते. 57चं टार्गेट होतं, त्या ठिकाणी 57 धावसंख्येचं टार्गेट चेज करण्याच्या अनुषंगाने एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट करण धुळेला खेळायचं होतं आणि ते कॅल्क्युलेशन आता सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये तो उभारत असताना धावसंख्या 10. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती जो नंबर असतो तो 10 आकडा आता टीमच्या टोटलमध्ये टीम जुवेलीचा. अजून एक आकुटापाचा बॉल ऑन साइडला त्याला पुल केला, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. प्रेक्षकांमध्ये हा बॉल आणि लागोपाठचा करण धुलेच्या बॅटमध्ये तलवारी सारखा प्रहार. लागोपाठचा हा दुसरा षटकार. कालच्या दिवसामध्ये जास्त धावसंख्या बनत नव्हत्या, कारण ज्या ठिकाणी नक्कीच हार्दिक भोईर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं की पहिल्या दिवसामध्ये जास्त धावसंख्या बनल्या गेल्या नाही. 60च्या अभाव कोणताही संघ जाऊ शकला नाही, परंतु आजच्या दिवसामधला उच्चांक की पहिल्याच मॅचमध्ये 77 धावसंख्या बनल्या आणि फर्स्ट इनिंगमध्ये सुद्धा आपण बघितले गेले तर फर्स्ट इनिंगमध्ये सुद्धा उंबारली संघाला फटके मारण्यात थोडीशी कठीणाई येत होती, परंतु तेच दाखवलं गेलं आणि सडेतोड आता करण धुलेच्या माध्यमातून हे उत्तर दिलं जातंय, ते म्हणजेच टीम उंबारली क्रिकेट संघाला. जणू काय सुरुवातीलाच करण धुले स्वतःला सांगतोय आणि टीम उंबारलीला सांगतोय की देखे जरा किसमें कितना है दम. सुरुवातीला ज्या प्रकारे प्रहार केले गेले, पहिला चौकार आला, त्याच्यानंतर 2 लागोपाठची षटकार आणि धावसंख्या 16 या आकड्यावरती आता पोहोचवली गेली, ती म्हणजेच करण धुळेच्या माध्यमातून. आशुतोष पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर अपील सुद्धा केली जाते त्या ठिकाणी. या मॅचची गोल्डन विकेट आणि येस इट इज आउट. पंचांचा फिंगर अप, लगेचच त्यांनी पंचांचा फिंगर अप करत असताना सांगितलं गेलं जतीनजी भुयाडाने की बॅटचं हलकसं चुंबन टीम उंबारली स्पर्श आणि टीम उंबारलीचा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या विकेटचं पतन 16 आकड्यावरती लागतो हा पहिला झटका करण धुलेच्या माध्यमातून. बॅट्समन आउट.
त्यांनी कान मंत्र दिलं की ज्या प्रकारे त्यांची बॉलिंगची लेंथ आहे, ज्या प्रकारे ते गोलंदाजी रिलीज करतात, अखूट टप्प्याचा बॉल सातत्याने करण धुळे खूप चांगल्या प्रकारे खेळत असतात. परंतु त्याच्यानंतर नक्कीच त्यांचे कान फुंकले गेले. कानामध्ये एक गोष्टीचा उल्लेख केला गेला की कोणत्या प्रकारे बॉलची पिचिंग करायची आहे. तशाच प्रकारे बॉल पिच केला गेला, ऑफस्टिकवरती बॉल ठेवला गेला आणि ज्या प्रकारे जो मासा गळाला नक्कीच सापडायचा होता तो सापडला गेला आणि त्याला मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवलं गेलं. हे ना कट असतात. ज्या प्रकारे एखाद्या किल्ल्याचा शिलेदार जर भक्कम असेल आणि त्या किल्ल्याच्या शिलेदारला जर किल्ला पाडायचा असेल ना तर त्याच्यासाठी भरपूर सारे कट रचावे लागतात. तशाच प्रकारे एक किल्ल्याचा शिलेदार किल्ल्यावरून कोसळला गेला तो म्हणजे करण धुळे याच्या पारीचा अंत झाला, ज्यांनी 16 धावसंख्या आपल्या टीमसाठी वैयक्तिक बनवल्या गेल्या. करण धुळे बाद झाल्यात. आता अजय मैदानाच्या आतमध्ये नाईट नंबर 3 वरती, जिथे आशुतोष असतील त्याच्या समोर. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका तर चांगला गेला. वॉट शॉट, काय फटका होता. थांबून खेळले गेले, वाट बघितली गेली आणि त्याच्यानंतर बॉलची वाट लावली गेली. डीप स्वीपर कव्हरला चेंडू सी मारेशे पार. अजयच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. या षटकामध्ये एक विकेट सुद्धा पडला गेला. ज्या खेळाडूने 16 धावसंख्या बनवल्या त्याच्यानंतर अजयला पाठवलं गेलं. सुरुवातीलाच पहिलाच बॉल फेस करत असताना अजयच्या बॅटमध्ये एक चौकार आला. धावसंख्या 20 या आकड्यावरती आणि शेवटचा बॉल एकंदरीत आशुतोष या ठिकाणी शिल्लक असेल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्या दिशेने केला वॉट शॉट. पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका. वेट अँड वॉच क्रिकेट नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. थांबले गेले आणि त्याच्यानंतर हा कट करत असताना बॉल पुन्हा एकदा स्वीपर कव्हर सी मारेशे पार. हा चौकार. नाना क्रिकेट पटलावरती तुम्हाला थांबावे लागतात. ज्या अनुषंगाने धोकादायक धाव असते त्यावेळेला तुम्हाला थांबावं लागतं आणि बॉलची गती ओळखून बॉल कोणत्या मिनिटमध्ये खेळायचा आणि शेवटचं सिलेक्शन काय, कोणत्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे त्या गोष्टीची पडताळणी करावी लागते आणि थांबून तसे फटके खेळावे लागतात. ते अजयच आपल्याला पाहायला मिळालं, कारण लागोपाठचे 2 चौकार त्या ठिकाणी त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारे धावफलक बनवलं गेलं आहे. 57 धावसंख्येचं टार्गेट होतं. 57 धावसंख्या जर बघितली गेली तर 10च्या आस्किंग रेटच्या वरती नक्कीच तुम्हाला धावफलक बनवायचं होतं. पण सुरुवातीला प्रहार आपल्याला करणचा पाहायला मिळाला, कारण करणने आत्मविश्वास इथनं मंदावला गेला त्याच्यानंतर करणचा, कारण ते 16 धावसंख्येवरती बाद झाले. पण तोच आत्मविश्वास ठाम ठेवला गेला अजयने आणि अजयच्या बॅटमधनं आपल्याला लागोपाठचे 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 23. 23 ऑन बोर्ड, 1 विकेट ऑफ लॉस. जिथे बॅटिंग करते टीम 24 झाले, माफ करा 24 धावसंख्या झाल्या टीमच्या टोटलमध्ये. जिथे बॅटिंग करते टीम जयनमन झुवेली आणि त्यांना प्रत्युत्तर आता देण्याचं काम करते त्या ठिकाणी टीम उंबारली क्रिकेट संघ. दुसरं षटक त्या ठिकाणी सोमनाथाचं. यावेळेला पहिलाच बॉल फुल लेंथ वॉटर बॉलिंग. पहिल्याच बॉल इथनं रिलीज करत असताना मनामध्ये एकच निश्चय असतो प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक फलंदाजाचा, की माझ्याकडनं जर चांगला परफॉर्मन्स राहिला तर या मॅचमध्ये आपण उत्तीर्ण कशी होऊ याच्याकडे अनेक सारे खेळाडू नक्कीच लक्ष केंद्रित करत असतात. सोमनाथ ही एक तोफ आहे, कारण सातत्याने फुल लेंथ जास्त ते बॉल रिलीज करत असतात. तुम्हाला नक्कीच मलिंगा स्टाईल त्यांची पाहायला मिळेल आणि या शैलीवरती त्याने अनेक सारे फलंदाजांना नाचवल्यात. अजून एक चांगला स्ट्रोक बॉटम हँडचा वापर तुम्हाला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये लॉंगरला फील्ड इथनं करत असताना नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी आणि अखेरकार या 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. फुल लेंथ ही चेंडू होता, त्यांना पुल करायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. अगदी जमिनीला गुदगुळ्या करत हा चेंडू लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या आता 2 ने वाढली जाते. 26-26 या आकड्यावरती आता धावफलक आपल्याला टीम जुवेलीचं पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट. स्लॉक स्वीप करायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डाव्या स्टिकवरनं हा चेंडू प्रेम भोईर होते त्या ठिकाणी. ज्या प्रेम भोईरच्या हातामध्ये निर्धाव हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. राजकुमार आहेत, माफ करा, प्रेम भोईर बॅकअपला होते त्या ठिकाणी आणि बघितलं गेलं तर त्या ठिकाणी हा चेंडू डॉट. 26 धावसंख्या 26 2 नंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. या बॉलला फटका तर चांगला ओव्हर टू बॉलर हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक वळता चेंडू खाली खूप उंच हा बॉल नोमास लँड मध्ये चेंडू होतो ट्रॅव्हल आणि 2 धावसंख्या स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. 2 धावसंख्या आल्या नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू, कारण बॉलर टू ओव्हर हेड हा फटका खेळायचा होता परंतु बॅटवरती व्यवस्थित नाही. नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावसंख्येचा अवधी होता आणि तो अवधी पूर्ण सुद्धा केला गेला. हा कमबॅकचा षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या, त्याच्यानंतर ह्या षटकामध्ये 4 चेंडू फेकून झाल्या ज्या ठिकाणी सोमनाथ आहेत आणि त्यांनी फक्त 4च धावसंख्या इथनं खर्च केल्या, ते म्हणजेच अगेन्स्ट त्या ठिकाणी रोशनच्या खेळत असताना.
पुन्हा एकदा स्लॉप स्किप करायचा होता, बॅटवरती नाही चेंडू आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न, थोडीशी स्वेअर फेकी परंतु बॅकअप मिळते आणि तोपर्यंत परिणामी आपण जर बघितली गेली तर विकेट होती धोक्यात अजय यांची, परंतु सहजरित्या ही एक धावसंख्या कंप्लीट सुद्धा केली गेली. फंबल खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक नव्हतं, हा प्रेशर होता त्या ठिकाणी, तो प्रेशर क्रिएट केला गेला आणि त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर एक लेग बायच्या रूपाने धावसंख्या अंकित केली जाते. बॅकअप खूप सुरेखरित्या होता. बॅकअप ना हे क्रिकेट पटलावरती आणि वैवाहिक जीवनामध्ये गरजेचे असतं. जसं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे जेव्हा बॅकअप स्त्रीचं असतं तेव्हा त्यांचं कुटुंब चांगलं चालतं ना, तसं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असं हे बॅकअप खूप सुरेखित होतं. एवढ्याला फुल लेन फायदा उचलू शकले नाही. शॉर्ट थर्डमॅनला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ते वळले गेले नाही, परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे आला आणि एक धावसंख्या त्या ठिकाणी बनवत असताना जुवेली टीम आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा इथनं खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीनंतर 57 धावसंख्या नक्कीच त्यांना बनवायच्या होत्या आणि धावसंख्या आता 30 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 चेंडू अद्यापर्यंत शिल्लक असतील. त्या ठिकाणी 18 चेंडूमध्ये जर आपण बघितलं गेलं तर अद्यापर्यंत 27 धावसंख्या बनवाव्या लागतील. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 2 षटकामध्ये 30 धावसंख्या बघितल्या गेल्या. 57 धावसंख्येचं टार्गेट होतं, म्हणजे 18 धावसंख्या शिल्लक असतील आणि 27 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी गमवली गेली. त्या ठिकाणी बघितले गेले तर टीम उंबारली क्रिकेट संघाने 4 गडी गमावले गेले होते आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळत असताना दुसऱ्या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये गमावला गेला 1 गडी, तो म्हणजे जुवेली क्रिकेट संघाने. पहिल्या षटकामध्ये 24 कमबॅक केला. या षटकामध्ये सोमनाथ याने, कारण जो कमबॅक करायला होता तो म्हणजेच आशुतोष याने, तो आशुतोषने कमबॅक करू दिला नाही, परंतु सोमनाथने कमबॅक केला. 6 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि धावसंख्या 26 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचं जाळं, 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमेचं रक्षण करताना आता पाहायला मिळतील, कारण हे रिस्ट्रिक्शन जे होतं 38 सर्कलचं ते रिस्ट्रिक्शन समाप्त झालं आहे. आणि त्या ठिकाणी बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर डीपमध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीपमध्ये एक मिड विकेटला आणि एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी हे क्षेत्ररक्षणाचं जाळं टीम उंबारलीच्या माध्यमातून इथनं सजवलं जातं. सचिनचा वापर 3ऱ्या षटकामध्ये स्ट्रायकर 8वरती त्या ठिकाणी अजय असतील, जे अजय नाईट नंबर 3 वरती गेले होते. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल स्वीप केला. त्या ठिकाणी फिल्डर आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केला गेला, परंतु मिस झाले. त्यानंतर बघितलं गेलं तर अजय व्यवस्थितरित्या सेफली आपल्या क्रीजमध्ये त्या ठिकाणी पोहोचत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती नक्कीच फेकी केली गेली. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित बाद झाले असते रोशन, परंतु रोशनची विकेट थोडीशी धोक्यामध्ये होती, तो धोका टळला गेला आणि अखेरकार आपण बघितलं गेलं तर एक धावसंख्या इथनं कंप्लीट झाली, ती म्हणजेच या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 31 ऑन बोर्ड. एकच गडी गमावला गेला, ज्या नक्कीच फलंदाजाने करून दिली आणि सुरुवात खूप सुरेखरित्या करून दिली. आणि त्याच्यानंतर आता आपल्या टीमसाठी अजय चांगला खेळ करताना आपल्या टीम जुवेलीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॉल तयार, सचिन ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला इनसाइड आउट क्रिकेट मधला देखना फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान हे जाळे रचलं होतं. भावेश होते त्या ठिकाणी. रोशनची खेळी संपुष्टात लागतो. हा दुसरा झटका टीम जुवेली क्रिकेट संघाला. लढाऊ वृत्तीची नक्कीच उंबारली टीम आहे. कोणत्याही क्षणाला आपल्या बाजूने सामना झुकू शकतो अशी कॅपॅसिटी, ही ॲबिलिटी आहे उंबारली टीमची आणि तीच ॲबिलिटी यातनं प्रस्थापित करत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य गोलंदाज सचिन आहे, कारण सचिननी खूप काळ नक्कीच क्रिकेट खेळलेला आहे. सुखाचे दिवस काय असतात, दुःखाचे दिवस काय असतात हे अनेक वेळा क्रिकेट पटलावरती नक्कीच त्यांनी सोसलेले आहेत. आणि असं असतं ना की सोसतो तोच ज्याला घनाचे घाव सोसण्याची नक्कीच हिंमत असते. कारण एखादी मूर्ती जर आपल्याला सुंदर घडवायची असेल ना तर हातोड्याचे घाव नक्कीच त्या मूर्तीला सुद्धा सोसावे लागतात. खूप वेळा नक्कीच क्रिकेट पटलावरती त्यांनी अपयश सुद्धा सोसलाय. परंतु मित्रांनो, अपयश आणि यश हे आपल्या मनावरती असतं. तुमच्या मनामध्ये आलं ना तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता, परंतु त्या चाळणीमधल्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला तेवढा संयम ठेवावा लागतो. हा संयम ठेवला सचिनने, हा संयम ठेवला सोमनाथने, कारण आशुतोष मागडा ठरला, त्याच्यानंतर कमबॅक करायला होतं, ते कमबॅक केलं गेलं. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं की क्रिकेटमध्ये हे असतं की कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. आणि तोच कमबॅक आता सचिन आणि सोमनाथचा आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा होता चेंडू. दाद मागितली जाते पंचांकडनं, परंतु ऑप्स्टिकच्या थोडासा आतमध्ये हा चेंडू, म्हणून पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. आणि पंच आम्हाला सांगत असताना की इट्स डॉट बॉल. कमबॅक राहिलाय, एका साईडला विकेट सुद्धा जात आहेत, दुसऱ्या साईडला धावा सुद्धा चांगल्या बनतात आणि कमबॅक सुद्धा होतात. म्हणजे तिहेरी गोष्टीचा संगम या मॅचमध्ये तुम्हाला जुवेली आणि उंबारलीच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं. हानिफ मोहम्मद आणि अँडी फ्लोवर अशा असंख्य खेळाडूंना नक्की चर्चेत आणणारा हा फटका.
दुधारी तलवार सुद्धा म्हटलं जातं, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु या फटक्यावरती बर्बाद झाले त्या ठिकाणी फलंदाज, कारण मिस झाली त्यांची लाईन आणि लागोपाठचे हे 2 चेंडू नक्कीच आता डॉट फेकत असताना आता ज्या अर्थाने करण दुलेने अंबाली टीमला सांगितलं गेले तसंच सचिन आता सांगत असताना की आ देखील जरा किसमे कितना है दम. या बॉलला फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक ज्याने झेल स्वीकारली आणि पुन्हा एकदा चेंडू खाली वळले गेले. कॉन्फिडेंटली कॅच दुसरी आपल्या हातामध्ये स्वाधीन करत असताना जिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले भावेश, आणि भावेशच्या हातामध्ये हा दुसरा झेल आणि या ओव्हर मधला हा दुसरा विकेट तंबूच्या बाहेर. गेला की तर पहिला विकेट 16 आकडावरती पडला गेला. करण धुळे बाद झाल्यानंतर त्याच्यानंतर आले अजय याच्या लागोपाठचे 2 चौकार आपण शेवटच्या पहिल्या षटकामध्ये पाहिले. त्याच्यानंतर सोमनाथने कमबॅक केला गेला. सोमनाथच्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 7. त्याच्यानंतर सचिन आल्यानंतर फक्त 1 धावसंख्या खर्च केली आहे. 5 चेंडू त्यांनी फेकून झाल्यात आणि 2 महत्त्वाचे. याच्यापेक्षा जास्त मोठा कमबॅक काय असेल, कारण प्रत्येकाला कमबॅकीची गरज असते. कमबॅक केल्यानंतर आपल्यामध्ये आत्मविश्वास नव्याने वाढतो. आणि बाळासाहेब ठाकरे एका गोष्टीचा नेहमी उच्चार करायचे की तुमच्यामध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला मरण्याची भीती नाही. तो सेल्फ कॉन्फिडन्स 1 धावसंख्या खर्च करत असताना महत्त्वाचे 2 गडी बाद केल्या. शेवटचा बॉल रिव्हर्स शास्त्र हे बाहेर काढलं होतं आणि वॉटर बॉलिंग काय आग ओकणारी. नक्कीच गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या तर नक्कीच व्हायला हव्यात, कारण 1च धाव त्यांनी खर्च केली आणि महत्त्वाचे 2 गडी बाद करत असताना त्याने हा स्पेल ज्या प्रकारे हाताळलाय ना, एखादा पावसाचा थेंब नक्कीच शिंप्याच्या तोंडामध्ये पडतो आणि त्याचा मोती होतो ना, तशाच प्रकारचा हा मोत्यासारखा नक्की षटक हाताळला गेला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यात. 31 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. ड्रिंक्स ट्रॉली बघितलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल केली आहे. तोपर्यंत जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे दोन्ही टीम्स सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. मग खरा टॉस संपन्न झालाय. वडवली टीमने टॉस गमावला गेलाय. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर खाडी टीम क्षेत्ररक्षण स्वीकारले गेलंय, कारण काहीशा गोष्टी उत्साहाच्या रूपाने काहीशा गोष्टीची आपल्याला पडताळणी करणं थोडंसं उशिरा होतं, कारण आधीच टॉस झाले होता आणि उत्खंडेच्या नक्कीच माध्यमातून हा उत्साह नक्कीच गगनाला मावेण्याचा आमचाही होता. दोन्ही टीमचे खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया एक सुवर्ण संगीत. खेळ कशा प्रकारे असतो बघा. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 26 पाहिजे होत्या, 26 धावसंख्या हव्या होत्या. त्यामुळे आकाशने नक्कीच शेवटच्या षटकामध्ये जी हाणामारी केली, ज्या हाणामारीच्या षटकामध्ये धावसंख्या यायला हव्या होत्या त्या हाणामारीच्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे धावसंख्या बनवल्या गेल्या आणि जांभिवली क्रिकेट संघ फक्त 6 धावसंख्येने नक्कीच परास्त झाला. हा क्रिकेटचा खेळ असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल ना याचा नेम नसतो. आता 27 धावसंख्या हव्या होता, 18 चेंडू शिल्लक असतं. 1 धावसंख्येचं षटक नक्कीच फेकलं गेलं सचिन याने. परंतु आता या मॅचमध्ये 12 चेंडू आणि समीकरण उरले ते म्हणजे 26 या धावसंख्येचं. 26 धावसंख्या आता बनवाव्या लागतील. ज्या प्रकारे मॅच चालू आहे ना त्या प्रकारे असंच वाटतं की आय डोंट नो हु इज विन दिस मॅच बट आय डेफिनेटली शो दिस मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. रोमहर्षक सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 12 चेंडू आणि त्या ठिकाणी बघितलं गेलं तर 16 धावसंख्येची गरज उरली गेली, ती म्हणजेच टीम जोविली क्रिकेट संघाला. सोमनाथ पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती नाही. नोमॅस लँडमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू गाडी वळतात. 1 धावसंख्या कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न प्रेम होते त्या ठिकाणी. फेकी थोडीशी स्वेर आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एनवरती फेकी आणि अखेरकार या 2 धावसंख्या कंप्लीट होतात. मागच्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये बघितलं गेलं तर 27ची गरज होती, परंतु आता 24ची गरज राहिली आहे, कारण 11 चेंडू त्या ठिकाणी उर्वरित असेल आणि 24 धावसंख्येची इथनं गरज असेल, ती म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ जोविली क्रिकेट संघाला. मागच्या मॅचमध्ये 26 धावसंख्या सुद्धा बनवल्या गेल्या होत्या आपण बघितलं गेलं तर आकाशच्या माध्यमातून, परंतु या मॅचमध्ये आता 11 चेंडू आणि 24 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील टीम जोविली क्रिकेट संघाला. यावेळेला चांगला फटका फुल्लर लेन अगदी सरळ रेषेत लॉंग ऑफला खेळाडू त्या ठिकाणी उचलतात, जज करतात चेंडूला, तोपर्यंत एकच धावसंख्या इथनं प्राप्त होईल.
या एकेरी दुहेरी धावसंख्या बनवत असताना ना आता या धावसंख्येवरती रोख अशा प्रकारे घालावा लागेल सोमनाथ याला की कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याला मारू द्यायचा नाही, कारण एक मोठा फटका आला तर विजयाचा समीत पोहोचेल जोवेळी क्रिकेट संघ. परंतु एखादा डॉट चेंडू ना आता पुन्हा एकदा संजीवनीचं काम करेल ते म्हणजेच उंबारे टीमला. उंबारे टीमचे सुद्धा पाठीराखे खूप या मॅचचा एन्जॉय घेत असतील तर त्यांचाही म्हणजे शाब्दिक सुमनाने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 10 चेंडू 23 गज पाव तयार. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न, फुल्लर लेन चेंडू होता, फायदा उचलू शकले नाही आणि अखेरकार अजून एक चेंडू सुरेखरित्या हाताळत असताना सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. हा विश्वास का दाखवला गेला सोमनाथवरती, कारण ज्या वेळेला प्रेशर होतं, माइंड डायवर्ट होतं त्या ठिकाणी आशुतोष याचं, त्याच्यानंतर एक संजीवनीचं काम सोमनाथ याने केलं. फक्त 6 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं आणि चौथ्या षटकामध्ये आता 3 चेंडू फेकत असताना फक्त 4 धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात. अजूनही 9 चेंडू शिल्लक असतील, गरज असेल 22 धावसंख्येची. 9 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर नक्कीच या 22 धावसंख्या डिफेन्स होतील की चेस होतील याचंही लक्ष या दोन्ही टीमच्या पाठीराख्यांचं लागलं असेल. सोमनाथ पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा फुल्लर लेन, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही. या बॉलवरती सिंगल तर कंप्लीट झाले. फंबल झाल्यानंतर लगेचच संधी साधली गेली आणि त्या संधीचं सोनं इथनं केलं गेले ते म्हणजे 2 फलंदाजाच्या माध्यमातून. एकेरी दुहेरी धावाला प्राधान्य का द्यावं लागतं, कारण सेफ डिफेन्स इथनं करायला भाग पाडलं आणि ज्या वेळेला एखादा फलंदाज आपल्यावरती हवी होतो ना ते वेळेला त्याला शमवायचं काम काय करते तर गती करते आणि त्याची पारदर्शकता करते. ती टिचून पारदर्शकता बघितली गेली. कंजूस गोलंदाजी इथनं हाताळत असताना आता त्या ठिकाणी 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज लागली गेली आहे ती म्हणजे टीम जोवेली क्रिकेट संघाला. 8 चेंडू त्या ठिकाणी 20 धावसंख्या हे कंप्लीट समीकरण तुम्हाला करावं लागेल. यावेळेला फटका चांगला आखूट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता परंतु बॅटचा स्पर्श टीम उंबारली करेल. हर्षी अजून एक विकेट इथनं कॅरी करत असताना आपण बघितलं गेले या षटकामध्ये तर पहिला विकेट इथनं कॅरी केला जातं सोमनाथच्या माध्यमातून. लागतो हा षटका क्रमांक 3 टीम जोवेली क्रिकेट संघाला. गाडी आता गमावला गेलाय. बॅटिंग करत असताना उंबारली टीमने सुद्धा 4 गडी गमावला गेले होते आणि या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये जर आपण बघितलं गेलं तर आता जोवेली टीम सुद्धा 4 गडी इथनं गमवत असताना आता थोडंसं कठीणाई मध्ये वावरताना पाहायला मिळते टीम जोवेली क्रिकेट संघ. ज्या 8 चेंडू 20 ची गरज होती. फलंदाज बाद झालाय. आता 7 चेंडू आणि समुग्गरण उडलं गेले ते म्हणजेच 20 धावसंख्येत. एखादा मोठा फटका ना जोवेली टीमला खूप इम्पॉर्टन्सी या मॅच मध्ये देऊन जाईल. शेवटचा बॉल. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, अगदी बघितलं की तर डावाला एक थोडंसं मागे आणला होता, पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु यशस्वी हे षटक. दुसरे षटक हाताळलं 6 या धावसंख्येचं आणि हे षटक जर आपण बघितलं गेलं तर धावसंख्या 6चा हाताळत असताना 2 स्पेडचं षटक त्यांनी हाताळलं. 12 धावसंख्या खर्च करत असताना एक महत्त्वाचा गडी बाद केला आणि निर्णय क्षणाला हे षटक सोमनाथ यांचं होतं. कमबॅक केलं गेलं आणि आता समीकरण जर बघितलं गेलं तर 6 चेंडू आणि 20 धावसंख्येचं हे समीकरण उरलंय जिथे मॅच चालू आहे टीम उंबारली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान जोवेली. नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. तुमच्या नावाने नक्कीच जावई आहेत मानेरे गावचे. विनंती करेन की सादरीकरण कक्षामध्ये तुम्ही असं नसतं व्हायचं आहे. तुमचं ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 20 समीकरण 57चं टार्गेट होतं. ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये अप पाहायला मिळालं टीम जोवेलीचं, त्याच्यानंतर डाऊन झालं ते म्हणजे सोमनाथ आणि सचिन याने ती सिच्युएशन डाऊन थोडीशी केली गेली. कारण ज्या प्रकारे आपण या मॅचचं विश्लेषण बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 24 होत्या. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये जर 18 धावसंख्या आल्या असत्या ना तर कदाचित अजूनही मॅचला थोडासा उत्कंठा या मॅचची लाभली असती. परंतु आपण बघितलं गेलं तर 2 षटक हाताळलं गेलं ते म्हणजेच 12 धावसंख्या खर्च केल्या गेल्या 2 षटकामध्ये सोमनाथ याने आणि आता समीकरण उरलं गेले ते म्हणजे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येचं. आक्रमकता ही त्यांची ओळख आहे, भेदकता ही त्यांची ओळख आहे आणि क्रिकेट पटलावरती अनेक वेळा रायगडच्या विरोधात जेव्हा ठाणा खेळत असते ना तेव्हा ठाण्यामध्ये हा खेळाडू खेळत असतो म्हणजे प्रेम भोईर या धावसंख्या डिफेन्स करण्यासाठी. या वेळेला पहिलाच बॉल लाऊड अपील केली जाते आणि पंचांचा फिंगर पहिलाच बॉल इथं फेकत असताना विकेट आपल्या खात्यामध्ये कॅरी केल्या गेल्या. आता बॅकफुटला जाते टीम जोवेली कारण 5 चेंडू आणि 20 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील त्या म्हणजे जोवेली क्रिकेट संघाला.
5 चेंडू आणि 20ची गरज. या कंपल्सरी धावसंख्या आता बनवाव्याच लागतील, कारण जुविली टीमने गडी गमावले गेल्यात 5 आणि बॅटिंग करत असताना उंबारली टीमने गडी गमावले गेले होते 4. म्हणजेच या स्पर्धेमध्ये विकेटला जास्त प्राधान्य दिले गेले. विकेट त्याच्यानंतर टॉसचा मात्र विचार केला जाईल, परंतु टॉस जिंकला होता जुविली टीमने, पण गडी त्याने गमावला गेल्यात तर 5. म्हणजे आता कंपल्सरी 5 चेंडू आणि 20 धावसंख्या ह्या बनवाव्या लागतील. एकात मोठा फटका ना, जुविली टीम जे सुखाचे दिवस विसरली आहे ना, ते सुखाचे दिवस आता परत ते आणायला मात्र एखादा मोठा फटका त्यांच्या स्कोर कार्डवरती यायलाच हवा. बॉल तयार. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रिदममध्ये हा चेंडू नाही, फोर्स करायचा होता चेंडूला, परंतु हाही चेंडू सुरेखरित्या आपल्याला प्रेमचा पाहायला मिळतोय. 2 चेंडू त्यांनी फेकले गेले. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली, त्याच्यानंतर सिंगल एक वडली गेली. म्हणजे आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावसंख्या इथनं बनवावे लागतील. त्या म्हणजेच टीम जुविली क्रिकेट संघाला कमबॅक कशा प्रकारे असतो ना ह्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. अप अँड डाऊन्स काय असतं या सामन्यामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालं. यावेळेला फटका तर चांगला ऑन साइडला उचलला गेला फटका, बॅकवर्ड स्क्वेअरला का खूपच वेगाने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल बॅकवर्ड स्क्वेअरला सीमा रेषे पार. पंचांचा इशारा, हा निर्णायक क्षणाला षटकार. हा मोठा फटका आला असताना तर कदाचित या मॅचमध्ये अजूनही जिवंतपणा उरला असता. धावसंख्या आता पोहोचली गेली आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर 44 या आकडावरती आणि 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 3-13 ह्या कंपल्सरी धावसंख्या बनवाव्या लागतील. त्या म्हणजे टीम जुविली क्रिकेट संघाला आता संघर्षाला इथनं केली सुरुवात. एखादा मोठा फटका अजून आला ना तर या मॅचमध्ये अजूनही रोमहर्षकता राहील. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या दिशेने, बट फिल्डर डीप मध्ये आहे. त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उचलला गेला चेंडू आणि 2 चेंडू 12ची गरज असेल की 13ची 11ची गरज असेल ही पाहणं तेवढं गरजेचं. या 2 धावसंख्या आल्यात, थोडीशी घाई निर्णय क्षणाला आपल्याला पाहायला मिळाली ती मुंबारीच्या माध्यमातून आणि धावपलक जाऊन तर पोहोचले त्या ठिकाणी 46 या आकडावरती, परंतु आता 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या कंपल्सरी बनवावी लागतील त्या म्हणजेच 11. आता विचार पडला असेल करण दुलेला की मी थोडीशी घाई गेली नसती तर कदाचित आपली टीम विजयाच्या समीत पोहोचली असती, परंतु क्रिकेटचं हे समीकरण ज्या ठिकाणी जर आणि तर म्हणजे सत्ता गेल्यानंतर शहाणपणाला काहीच फायदा नसतो ना, तशाच प्रकारे हा क्रिकेटचा खेळ असतो. आता 2 चेंडू आणि 11ची कंपल्सरी गरज असेल. या वेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता, परंतु बॅटरच्या रिदम मध्ये नाही. हा चेंडू पाहता पाहता बॉल सीमारेषी लगत अडवला जातोय आणि अखेरकार या मॅच मध्ये उत्तीर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते टीम उंबारली. धावसंख्या एकच कंप्लीट केली गेली. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर 2 धावसंख्या बनवायला हव्या होत्या, कारण एखादा 9 चेंडू आला असता त्याच्यावरती षटकार आला असता तर मॅचचं समीकरण बदललं असतं. परंतु क्रिकेटमध्ये असतं, क्रिकेटमध्ये काय असतं की एफर्ट्स आणि त्या ठिकाणी मेहनत ही आपल्याला करावीच लागते. ती मेहनत उंबारली टीमने केली, कारण 57 धावसंख्येचं टार्गेट होतं. आशुतोष महागडा ठरला, त्याच्यानंतर कमबॅक आपल्याला सोमनाथ सचिन आणि त्याच्यानंतर आता प्रेमचं सुद्धा पाहायला मिळतोय. 1 चेंडू शिल्लक 10 धावसंख्येची गरज. 1 चेंडू आणि 10 धावसंख्या. एखादा खराब चेंडू ना या मॅचमध्ये पुनरागमन करायला लावू शकते ते म्हणजे टीम जुविली क्रिकेट संघाला. 1 चेंडू 10ची गरज आणि अगदी दिमागदार पद्धतीने बघितलं गेलं तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होते टीम गावदी उंबारली आणि हाडलक जयनुवांग क्रिकेट संघ जुविली. तर तुम्हाला हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर यायचंय विनंती करेन. त्या ठिकाणी दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना की तुम्हाला हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर यायचंय. चांगल्या प्रकारची ही लढत झाली. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं गेलं तर धावसंख्या तर सन्माननीय रमेश शेठजी शेलार आणि प्रकाशजी म्हात्रे नक्की साहेबांना विनंती असेल की तुम्ही व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर प्रकाशजी म्हात्रे नक्की त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी विनंती करेन त्या ठिकाणी अंकुशजी म्हात्रे नक्की साहेबांना विनंती करेन की त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला करायचा. तर व्यासपीठात आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय आमचे मामा प्रकाश म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करतोय.